हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि बऱ्याच उमेदवारांना याचीच काळजी लागून आहे की कधीपर्यंत नियुक्तीपत्र दिले जातील किंवा वेटिंगवाल्या मुलांना कधीपर्यंत बोलवण्यात येऊ शकते। तर त्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइस, तुम्ही पाहू शकतात आरोग्य विभाग भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली असून काही उमेदवारांना नियुक्तीपत्रे सुद्धा दिली जात आहे। गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेतलेल्या आरोग्य विभागातील 10,949 रिक्त पदे गट क व गट ड संवर्गातील भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम मंडळनिहाय सुरू आहे। या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आज पुणे आरोग्य भवन येथे राज्याच्या आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी काही निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली, तसेच उर्वरित नियुक्त्या देखील लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगितले। भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी TCS या एजन्सीची निवड केली होती। परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी TCS कडून CCTV रेकॉर्डिंग, बायोमेट्रिक्स हजेरी, आयरिस तपासणी सुविधा वापरल्या होत्या। परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी विभागनिहाय राज्यभर सुरू असून पुणे विभागातील आरोग्य भवन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग येथे या विभागातील समुपदेशन व नियुक्तीचे आदेश तात्काळ देण्यात येत आहे। यामध्ये उमेदवारांना विभागाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे आणि उमेदवारांना असणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यात येत आहे। ही भरती प्रक्रिया 2 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। तर गाइज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभाग भरती प्रक्रिया ज्याच्या परीक्षा ह्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या होत्या आणि आता यानंतर परीक्षांचे रिझल्ट जे आहेत हे लागलेले आहेत। रिझल्ट लागल्यानंतर लगेचच उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे। कागदपत्र तपासणी झाल्यानंतर लगेचच उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जात आहेत। नियुक्ती झालेल्या उमेदवारांना त्यांचे जे काही नियुक्तीपत्रे आहेत ते सुद्धा दिली जात आहेत। त्यामुळे ज्या उमेदवारांना आपल्या वेटिंगवर असल्याची चिंता भासत आहे, तर अशा उमेदवारांना देखील 2 मार्चपर्यंतच पुढील प्रक्रियेसाठी बोलवल्या जाऊ शकते, कारण की नियुक्तीपत्रांसाठीचे जे काही वाटप सुरू आहे हे लगेचच कागदपत्र पडताळणी झाल्याच्या नंतर देण्यात येत आहे। जर का एखाद्या परीक्षार्थी कागदपत्र पडताळणीच्या वेळी गैरहजर असतील तर तशा परिस्थितीमध्ये किंवा उमेदवारांचे जे काही कागदपत्र पडताळणीसाठीचे कागदपत्रे आहेत यामध्ये काही त्रुटी असतील तर अशा उमेदवारांना बाद करून त्यानंतर असणाऱ्या वेटिंगवाल्या मुलांना घेतल्या जात आहे। त्यामुळे वेटिंगवाल्या मुलांना सुद्धा कागदपत्र तपासणीसाठी बोलवल्या जात आहे बऱ्याच ठिकाणी, आणि अशा ठिकाणी उमेदवार जर का अनुपस्थितीत असतील किंवा काही त्रुटी असतील तर वेटिंगवाल्या मुलांचे सुद्धा नियुक्त्या यामध्ये होऊ शकतात आणि ही संपूर्ण प्रक्रिया ही 2 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे, कारण की मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेपूर्वी सर्व उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत आरोग्य विभागाकडून। त्यामुळे जे काही उमेदवार प्रतीक्षेत आहेत त्या उमेदवारांची संपूर्ण भरती प्रक्रिया ही 2 मार्च 2024 पर्यंत पूर्ण होईल, कारण की त्या पद्धतीने या भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यात आलेले आहे आणि आचारसंहितेपूर्वी नक्कीच ही संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे 2 मार्चपर्यंत संपूर्ण उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहे। तर गाइज, अशा पद्धतीने आरोग्य विभाग भरती प्रक्रिया ही आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे। याबाबतची ही महत्त्वाची माहिती समोर आलेली होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल। पूछा गया था x²/y/z। तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।